साल 1689 संगमेश्वर हिंदवी स्वराज्यातला एक काळा दिवस। एका फितुरीमुळे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी कैद केले आणि त्यांच्या सोबत होते त्यांचे परममित्र जिवलग सोबती म्हणजेच कवी कळश। हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब्बे सप्पे बारी है। छत्रपती संभाजी महाराज की जय बोलून आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। जय शिवराय, राधे राधे। कसे सर्वजण मजेत ना? फिरताना फिरायलाच पाहिजे। आताच बलिदान संपलेला आहे, त्यानिमित्त आपण आणि आपले मित्र धर्मवीरगडाकडे जाणार आहोत। याच गडावर औरंगजेबाने 40 दिवस महाराजांना कैद केले आणि त्यांच्यावर खूप अत्याचार केले। पण त्यांची तुम्ही छावा पिक्चर बघितला असेल, त्यामध्ये फक्त 10% दाखवले महाराजांवर अत्याचार झाले। औरंगजेबाने खूप अत्याचार केले, हे काय पिक्चरमध्ये दाखवू मी शकत नाही आणि ते सांगण्यासारखं पण नाही। म्हणूनच या गडाला आधी बहादूरगड नाव होते, पण आता त्याचे नाव धर्मवीरगड ठेवण्यात आले। प्रत्येकांना प्रश्न पडला असेल, सिंहाबरोबर झुंज करणारा आपला राजा त्याला औरंगजेबाने कैद कसे केले आणि त्यांची हत्या तुळापूर याच ठिकाणी का केली, याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल। आपले मित्र परिवार आपल्या स्टॉपवर येणार आहेत, आपण त्यांना तिथे भेटणार आणि डायरेक्ट प्रवासाला सुरुवात करणार। आपले रात्रीचा आपण प्रवास करणार आहोत, त्यामुळे टाइमपास जास्त नाही करणार, डायरेक्ट प्रवासाला सुरुवात करणार। तर चला भेटू आपण मित्रांना। हे बघा आपली धन्नो, चला याला चालू करूया आपण। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। फायनली आपण इथं पोचलेलो आहोत। रात्री 12 वाजता प्रवास केला तर सुरुवात, आता सकाळचे 6 वाजलेले आहेत। आपण इथं पोचलेलो आहोत आणि आपण डायरेक्ट धर्मवीरगडाकडे जाणार आहोत। तर मग आपण तुम्ही सोबत राहा, आपण पाहू शकतो पुढे काय काय, तर मी व्हिडिओ मार्गे दाखवतो, सोबत राहा। मागे तुम्ही पाहू शकता चेकपोस्ट आहे, चेकपोस्ट आहे। आपण गाडी आत नाही येऊ शकत नाही, गाडी बाहेरच लावायची आणि थेट चालत जायचं असतो गडाकडे। तुम्ही आता व्हिडिओ सुरू बघितलं, इथेच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने आणून कैद केले होते। हेच ते ठिकाण, इथे संभाजी महाराजांनी बांधलं होतं। गडावर पायऱ्या, याच पायऱ्या तो वर जाऊ पडलो असतो सांभाळून। आपल्या मागे पाहता नदी भीमा नदी आहे आणि या नदीतून पाणी काढण्यासाठी बहादूर खानाने गडावर जलवाहिन्या बांधल्या।
हा गड आयताकृती आकाराचा आहे. या गडावर टोटल 8 महादरवाजे आहेत. 8 महादरवाजे आहेत. गावाकडे येणार महादरवाजा सध्या चांगल्या अवस्थेत आहे आणि जो नदीकडे आहे तो सध्या मोडीलकीस आलेला आहे. सध्या टीम धर्मवीर यांच्या थ्रू या गडाचे संवर्धन चालू आहे. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघलांचे मुख्य ठिकाण होते. इसवी सन 1672मध्ये दख्खनचा सेनापती बहादूर खान म्हणजेच औरंगजेबाचा दूध भाऊ आणि त्याचा मामा त्यांनी इथं तळ टोकला होता. हे बघा हत्तीबारव. हा तुम्ही पाहू शकता बाले किल्ला, गडावरील बाले किल्ला. हाच तो दरवाजा जिथून छत्रपती संभाजी महाराजांना पकडून या दर्जातना या गडाकडे नेले होते. काय वाटलं असेल या गडाला महाराजांना पाचताना. फायनली आमचा गड बघून झालेला आहे. गडावर बघण्यासारखं खूप काही आहे. आणि जे महत्त्व आम्ही ज्यासाठी आलो होतो, संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कुठे पकडले होते आणि कुठे ठेवले ते आम्ही पाहिलेलं. आणि आम्ही जाता तर आम्हाला शाळेची ट्रिप भेटली आणि ते आजोबा होते, ते माहिती सांगत होते. खूप छान माहिती सांगितली, आम्ही बघितली. आपण जाऊया पुढे. आता आम्ही जाणार सिद्धटेक, नंतर जाणार वडू. बस चला मग भेटूया पुढे. संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहेत. एक म्हणजे वडू आणि दुसरी म्हणजे तुळापूर. सध्या आपण वडू या ठिकाणी आहोत. गोविंद महार औरंगजेबाला न घाबरता आपल्या मालकीची जमीन शंभूराजांच्या अंत्यसंस्कारात दिली आणि जिथे शंभूराजांच्या शरीराला अग्नी देण्यात आली ते पवित्र स्थळ म्हणजे वडू. शंभूराजे तुम्ही आता बघितलंच. आम्ही 2 मिनटं पण होणार राहू शकले नाही नीट उभं. पण आपल्या महाराजांनी आपल्यासाठी किती यातना सहन केलं असेल हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. महाराजांनी कशासाठी केलं असेल आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी. त्या गोष्टी आम्हाला खूप जाण आहे. खूप म्हणजे खूप. महाराजांनी आपल्यासाठी खूप केलं आहे. सोडावा धर्म या सोडावा प्राण असा प्रश्न कधी न पडावा. सोडावा प्राण पण धर्म न सोडावा. ते शंभूराजे. आपल्या प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, जर महाराजांना धर्मवीर गडाकडे अटक केली तरी पण औरंगजेबाने तुळापुरात महाराजांची हत्या का केली.
याचं कारण म्हणजे हिंदू धर्मात त्रिवेणी संगम हे ठिकाण खूप पवित्र मानलं जातं. म्हणूनच औरंगजेबाने भीमा, भामा, इंद्रायणी अशा 3 नद्यांचे संगम असलेले ठिकाण म्हणजे तुळापूर हे निवडून महाराजांनी तिथे नेले आणि महाराजांची हत्या करण्यात आली. अरे दिवसात आलं, तुम्हाला कसं वाटलं? बऱ्याच दिवसात आलोय, मला जरा चांगलं वाटतं. छातीत दम लागला का? नाही काय आज तुम्हाला कसं वाटलं? नाही गडावरती गेल्यावरती खूप छान वाटलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण धर्मवीरकडे पाहिला, इतिहासामधला त्यांना सोलापूर पाहिलं, खूप चांगलं वाटलं आणि एक्सपिरियन्स खूप चांगलं वाटलं. बघा आमचा नवीन मित्र संदीप, आज तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर वाटलं. ट्राय करा मित्रांनो, धर्मवीरगड आणि सोलापूर आणि सिंदखेड, सोलापूरला बेस्ट. हे आमच्याबरोबर पहिल्यांदा आलेले. नमस्कार, जय शिवराय. घरी आलो, पहिला फ्रेश झालो कारण खूप दमलो होतो. तुम्ही तोंडावरनं पाहू शकता, खूप थकवा दिसते कारण खूप ट्रॅव्हलिंग केली त्यामुळे. पण एवढंच बोलतो का, आयुष्यात कधी संधी भेटली, संधी काढावी. माझ्यामध्ये संधी काढून तिथे जा, कारण तिथे गेलो जे फील होतो ना ते शब्दात सांगू शकत नाही. कारण आपल्याला आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलं हे माहिती आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला आतूनच वेगळा आवाज होतो. त्यामुळे मग आयुष्यात जावा तिथं एकदा तरी. शेवटी एवढंच बोल. चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असे सोबत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.